व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंगनं पिंकी बाळीच्या भावाला धमकी दिली। आमदार अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप। पायलटनं अजितदादांच्या फ्लाईटला धडक दिल्याची रेकॉर्डिंग असल्याचा सुद्धा दावा। पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा डाव व्हीके सिंगला का वाचवलं जाते? रोहित पवारांनी हल्लाबोल करत केला सवाल। केंद्र सरकार इंधन पुरवठ्यावर उपाययोजना करतंय, कुणीही अफवा पसरवू नये, मुख्यमंत्र्यांचं पुन्हा आवाहन। ऊर्जा सुरक्षा व्यापारात भारतीयांच्या सुरक्षेलाच प्राधान्य, अराजकता वाढवण्यातच विरोधकांना स्वारस्य, राज्यसभेत आखाती युद्धावर परराष्ट्र मंत्र्यांचं निवेदन। विरोधकांचं वर्तन बेजबाबदारपणाचं, विरोधकांना चर्चेत रस नाही, केवळ गदारोळ घालायचं। विरोधकांच्या गोंधळानंतर जेपी नड्डांचा संताप। कच्च्या तेलाचा भडका, कच्चं तेल $114 प्रति बॅरलवर, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 20% मोठी वाढ, आखाती युद्धाची सर्वसामान्यांना झळ। लोकसभेत लोकसभा अध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावावरून विरोधकांचा गदारोळ, दुपारी 3 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज केलं तहकूब। विरोधी पक्ष नेत्याला सरकार विरोधात बोलू दिलं जात नाही, वडेट्टीवारांची संसदेतल्या कारभारावर प्रतिक्रिया, लोकसभेत एककल्ली कारभार सुरू असल्याचा आरोप। शिवभोजन थाळीच्या अनुदानाचे 200 कोटी शासनाकडे थकीत, अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद तर अनेक बंद पडण्याच्या मार्गावर। मुनगंटीवार, सना मलिक यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला प्रश्न। सिडकोच्या लाल फितीचा आणखी एक प्रकार उघड, प्रधानमंत्री आवास योजनेतल्या घरांसाठी भूखंड देण्यात दिरंगाई, विक्रांत पाटील यांच्याकडून विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा। हिंगोली काँग्रेसच्या संघर्ष पदयात्रेला आजपासून सुरुवात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरू, पीक विमा, कर्जमाफी असं इतर प्रश्नांसाठी यात्रा। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा, गुढीपाडवा मेळाव्याला येण्याचं राज ठाकरेंचं आवाहन। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळेंवर ओडिशा राज्याची जबाबदारी, आगामी निवडणूक प्रक्रियेत निरीक्षक म्हणून पाहावं लागणार काम। मुख्यमंत्र्यांनी विजेत्या टीम इंडियाचं कौतुक करत मुंबईकर सूर्यकुमार आणि शिवम दुबेच्या अभिनंदनाचा ठेवला प्रस्ताव। खेड शिवापूर भागामध्ये गोरक्षकांकडून तरुणाला अमानुष मारहाण, म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला पकडून केली मारहाण, मारहाणी दरम्यान तरुणाला शेण खाऊ घातलं। नाशिकच्या रामकुंड परिसरात हुल्लडबाजी, चपला आणि कपडे फेकल्याचा धक्कादायक प्रकार, हुल्लडबाजांवर कारवाई करण्याची मागणी। नवीन पनवेलमध्ये सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत राडा, अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरच्या तरुणांच्या मदतीनं रहिवाशांना मारहाण, जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण। संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी मुख्य सोहळ्याला सुरुवात, यंदा 765हून अधिक दिंड्या पैठण नगरी। मुंबईत पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, उष्णतेची लाट 11 मार्चपर्यंत कायम राहणार, तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता। टीम इंडियाचा कर्णधार सूर्या विजयी ट्रॉफीसह मंदिरात, अहमदाबादेतल्या हनुमान मंदिरात घेतले आशीर्वाद।